आजच्या सुनावणीनंतर नसरापूर प्रकरणी पोलीस आणि सरकारी वकील यांची पत्रकार परिषद सुरू झाली। आपण थेट जाऊयात। आलेला आहे त्यावेळेस आरोपीसोबत ही पीडित मुलगी जिवंत अवस्थेत बघण्यात आलेली होती। सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये ते चित्रण कैद झालं होतं। हा सर्वात महत्त्वाचा पुरावा होता या केसमध्ये। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी कोणीही साक्षीदार नसल्यामुळे ही संपूर्ण केस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर आधारित होती। या केसचा तपास करून यात जे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे FSLचे रिपोर्ट्स, वैद्यकीय अहवाल हे हस्तगत करण्यात आले। संपूर्ण चेन ऑफ कस्टडी ही मेंटेन करून कायद्याला जे अभिप्रेत आहे त्या पद्धतीने कोणताही दुवा मागे न सुटता याचं चार्जशीट दाखल करण्यात आलं। चार्जशीट दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींनी एंटायर चार्ज नाकारला होता। आरोपींनी चार्ज नाकारल्यानंतर ट्रायल सुरू करण्यात आली। एकूण पोलिसांचं जर आपण दोषारोपपत्र बघितलं तर 82 साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले होते। त्यापैकी 55 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली। 16 दिवसात न्यायालयात ही साक्ष नोंदवण्याचं काम पूर्ण करण्यात आलं। त्यानंतर युक्तिवाद झालेला आहे आणि आजची तारीख ही निकालासाठी जजमेंटसाठी नेमण्यात आलेली होती। आज आरोपीला हजर करण्यात आलं कोर्टात आणि कोर्टाने सर्वप्रथम प्रॉसिक्युशननी जो एंटायर चार्ज लावलेला होता हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशननी बियॉन्ड रिजनेबल डाऊट साबित केला आहे। ह्या निष्कर्षाला मेहरबान न्यायालय आज पोहोचलेलं आहे। यात आरोपी विरुद्धचा जो BNS कलम 64 बलात्कार, BNS कलम 65(2), त्यानंतर BNS 74 विनयभंग, BNS 103(1) खून, BNS 173(2) किडनॅपिंग, BNS 140(1) ह्या खुनाच्या उद्देशाने अपहरण करणे आणि पॉक्सो ॲक्ट सेक्शन 4, 6, 8 आणि 12 हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशननी सक्सेसफुली प्रूव्ह केलेला आहे। हा चार्ज प्रूव्ह केल्यानंतर आज शिक्षेबद्दल युक्तिवादासाठी हे प्रकरण कोर्टाने फैलावर घेतलं। सर्वप्रथम यात आरोपीला शिक्षेबद्दल काय म्हणणं आहे याबद्दल विचारणा केली। आरोपीने जो त्याचा जबाब नोंदवला गेला होता 351 कलमाखाली, त्यात त्यांनी जो डिफेन्स घेतला होता की ह्या छोट्या मुलीला गाईचं वासरू दाखवण्यासाठी मी गोठ्याकडे नेलं होतं, त्यात तिला मी कडेवर घेतलं होतं, तिथे माझा पाय अडकला पाईपमध्ये आणि मी खाली पडलो, त्यामुळे त्या मुलीला जखमा झाल्या, ती रडू लागली आणि ती रडत होती, माझ्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून तिला कॉटवर तिथे ठेवलं आणि मी निघून गेलो। हाच स्टान्स आज त्यांनी रिपीट केला। त्यानंतर कोर्टाने प्रॉसिक्युशनला विचारलं। प्रॉसिक्युशनकडनं आज जो युक्तिवाद करण्यात आला आहे त्यात हा गुन्हा अतिशय थंड डोक्याने विचारपूर्वक कटकारस्थान रचून हा गुन्हा करण्यात आलेला आहे। हा अतिशय गंभीर आणि अतिशय हा नीच दर्जाचा कृत्य ह्या आरोपीने केलेला आहे यावर प्रॉसिक्युशनकडनं भर देण्यात आला। न्यायालयासमोर आता जी कलमं साबित झालेले आहेत त्यात मृत्यूदंड द्यायचा की जन्मठेप द्यायची हा विषय आहे। या विषयावर या आरोपीला जन्मठेप न देता या आरोपीला मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा का द्यावी यावर सविस्तर आर्ग्युमेंट करण्यात आलं। प्रॉसिक्युशनकडनं आज 12 लँडमार्क जजमेंट मेहरबान न्यायालयात दाखल करण्यात आले। त्यात ही मुलीचं वय, या मुलीचं वय घटनेच्या वेळेस 3 वर्ष 2 महिने आणि 7 दिवस होतं। एकूण तपासात जे आलं आहे किंवा जे साबित झालेलं आहे त्यात ह्या मुलीवर 3:12 ते 3:51 सातत्याने अत्याचार झालेले आहेत। त्या मुलीच्या शरीरावर एकूण 18 जखमा मिळून आलेल्या आहेत आणि हे पूर्ण 39 मिनिट ह्या आरोपीने ह्या मुलीचं शोषण आणि आरोपीने ह्या मुलीबद्दल मुलीशी हे कृत्य केलेलं आहे। हे न्यायालयात आम्ही साबित करू शकलो आहे की ह्या मुलीचा विनयभंग झाला आहे, हिच्यावर बलात्कार झालेला आहे आणि ह्या बलात्कारामध्ये हा अनैसर्गिक संभोग करणे, अनैसर्गिक संभोग केल्यानंतर इवन तपासात मेडिकल रिपोर्टच्या माध्यमातून जे आलं आहे की मुलीचा मृत्यू झाल्यानंतर मुलीच्या देहासोबत देखील अत्याचार करण्यात आलेला आहे हे प्रॉसिक्युशनने साबित केलेलं आहे। आणि अशा विकृत माणसाला जगण्याचा अधिकार नाही। कायद्यात जी रिफॉर्मेटिव्ह थिअरी आहे हा रिफॉर्म होण्याच्या लायकीचा नाही, कारण यापूर्वी देखील असेच 2 गुन्ह्यांमध्ये हा आरोपी होता। तांत्रिक कारणामुळे निर्दोष मुक्तता झाली आहे, परंतु त्याला कायद्याची भीती राहिलेली नाही। त्याला जर जन्मठेप दिली तर समाजाला एक चुकीचा संदेश जाईल
या उलट त्याला जर मृत्यूदंड दिला तर इथून पुढे असे गंभीर गुन्हे करताना आरोपी 10 वेळा विचार करतील, तर आरोपीला ही मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी यासाठी आग्रही एक युक्तिवाद करण्यात आलेला आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने सोमवारी 29 तारखेला शिक्षेबद्दल निर्णय देण्यासाठी पुढील तारीख ठेवण्यात आलेली आहे. सर 29 ला म्हणजे फायनल वर्डिक्ट येईल, त्यावेळेला काही आर्ग्युमेंट्स होणार नाही. अंतिम निर्णय हा शिक्षेचा 29 ला आहे. हो, 29 तारखेला आता युक्तिवाद होणार नाही. आता कोर्ट फक्त मृत्यूदंड द्यायचा का जन्मठेप द्यायची यावर कोर्ट भाष्य करेल आणि त्यावर हे फायनल वर्डिक्ट दिलं जाईल. आज जे ॲग्रिगेटिंग अँड मिटिगेटिंग सर्कमस्टान्सेसबद्दल युक्तिवाद कोर्टात झालेला आहे ते दोन्ही सर्कमस्टान्सेस कोर्टाने समजून घेतलेले आहे. कोर्टाने अतिशय डिटेल ऑर्डर केलेली आहे. आज एक आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की जेव्हा मृत्यूदंड द्यायचा असतो तेव्हा घाईगर्दीत न्याय देऊ नये असा एक आघात आहे. असे सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे आहेत. व आज कोर्टासमोर जेव्हा प्रॉसिक्युशनने 12 केस लॉ दिले आहेत, हे डिटेल केस लॉ आहेत, याचा अभ्यास करणे, ह्या केस लॉबद्दल कोर्टाला जे काही म्हणणं मांडायचं असेल ते मांडण्यासाठी कोर्टाला देखील वेळ घेणं आवश्यक आहे. आरोपीला पूर्ण संधी न्यायालयाने दिलेली आहे की आरोपीला अजूनही काही सांगायचं. आरोपीचा जेल रिपोर्ट आलेला आहे, फॅमिली स्टडी रिपोर्ट आलेला आहे, साऊंडनेस टेस्टचा रिपोर्ट आलेला आहे, आरोपी लैंगिक कृत्यासाठी सक्षम आहे किंवा नाही याचा रिपोर्ट आलेला आहे. हे सगळे सर्कमस्टन्सेस कोर्टाने रेकॉर्डर घेतलेले आहे आणि हे रेकॉर्डर घेतल्यानंतर दोन्ही पक्षांचं युक्तिवाद ऐकल्यानंतर आता मिटिगेटिंग आणि ॲग्रेव्हेटिंग सर्कमस्टन्सेसबद्दल कोर्टाला भाष्य करून अंतिम शिक्षेचा न्यायनिर्णय पारित करायचा आहे. त्यासाठी पुढची तारीख ठेवण्यात आली. सर, तुम्ही जे 4 केस लॉ प्रामुख्यानं सुरुवातीला आर्ग्युमेंटच्या दरम्यान दिले होते, बच्चन सिंगचं, मिची सिंगचं, महेश सिंधूवर महाराष्ट्र स्टेटचं, या सगळ्या गुन्ह्यांमध्ये कॅपिटल पनिशमेंट दिलेले आहेत ॲपेक्स कोर्टानं. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या एकूण मिटिगेटिंग आणि ॲग्रेव्हेटिव्ह सर्कमस्टन्सेस आणि या 4 केस लॉ हे लक्षात घेऊन फाशीची शिक्षा होणं कितपत शक्य आहे? ह्या केसच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स आणि हे जी आम्ही एकूण 12 जजमेंट जे साईट केलेले आहेत त्यातलं मच्छी सिंग आणि बच्चन सिंग हे लँडमार्क जजमेंट आहेत. मिळत्याजुत्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या केसेसमध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाले तिचं वय कमी होतं, ती हेल्पलेस होती, तिच्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आले, थंड डोक्याने अत्याचार करण्यात आले, विचारपूर्वक आणि आधी कॉन्स्पिरसी करून. जसं ह्या केसमध्ये आहे की हा आरोपी 25 तारखेपासून त्या गावात राहायला गेलेला आहे. ती मुलगी जिथे राहत होती त्या भागाची यांनी रेकी केलेली आहे, तिथे काम केलेलं आहे. त्यांनी हे ताडून घेतलं की ही मुलगी तिच्या आजीबरोबर राहते, फक्त आजी आणि मुलगी आहे आणि आजी आणि मुलगी असताना त्यांनी बरोबर त्या मुलीला टार्गेट केलं. घटनेच्या दिवशी देखील ती मुलगी जिथे खेळत होती तिथे अन्य काही मुलं खेळत होते, त्या मुलांना दगड मारून शिवीगाळ करून तिथून त्यांनी हाकलून लावलं आणि नंतर या मुलीला घेऊन गेला. ह्या मुलीला जेव्हा ह्या आयसोलेटेड जागेवर नेलं त्यावेळेस देखील ते मुलं तिथे आले होते, तिथेही यांनी त्या मुलांवर दगड मारली. ही टेस्टिमनी कोर्टासमोर आलेली आहे. त्या मुलांनी रिटेलिएट करण्यासाठी त्या शेडवर पण दगड मारलेले आहेत. माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की ती हेल्पलेस मुलगी होती आणि त्या हेल्पलेस मुलीवर हा अत्याचार केलेला आहे. अतिशय हा हिनियस क्राईम आहे, बार्बरिक क्राईम आहे. त्यामुळे याला फाशीची शिक्षा होणं अपेक्षित आहे आणि आम्ही कॉन्फिडंट आहोत की ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून कोर्ट कन्सिडर करेल आणि याला सर्वोच्च शिक्षा जी जी कायद्यात प्रिस्क्राईब केलेली आहे ती कॅपिटल पनिशमेंट त्यांना होईल याबाबत आम्ही आमचा विश्वास आहे. सर, तुम्ही टेक्निकल भाषेत मगाशी सांगितलं की निकाल का राखून ठेवलाय. थोडं सोप्या भाषेत म्हणजे अनेकांना असं वाटत होतं की आज निकाल येईल, जे सामान्य नागरिक आहेत त्यांना फक्त सोप्या भाषेत सांगा की 4 दिवसाची वेळ कोर्टाने काम एक असं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की हा अतिशय संवेदनशील खटला आहे. याच्यात कोर्टाने सगळ्या पॉसिबिलिटी तपासून बघितलेल्या आहे. जेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची असते तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सप्रमाणे न्यायालयाला देखील काही गोष्टी बघणे बंधनकारक आहे. त्यात मिटिगेटिंग ॲग्रिव्हेटिंग सर्कमस्टान्सेस एक असं म्हटलं जातं की जर ॲक्विटल झालं तर त्याच दिवशी आरोपीला मुक्त केलं जातं, पुढचा विषय संपतो. शिक्षा द्यायची ठरली तर शिक्षा देताना काय शिक्षा द्यावी आणि त्यात मृत्यूदंड द्यायचा असेल तर आरोपीला मृत्यूदंड का देऊ नये, काय असे सर्कमस्टान्सेस होते हे मांडण्याची संधी द्यावी. सुप्रीम कोर्टाचे काही जजमेंट्समध्ये असं आहे जे एक लार्जर बेंचकडे पण रेफर झालेलं आहे की जेव्हा आरोपीला सांगण्यात येतं की तुला आज दोषी धरलेला आहे, तू सांग काय तुला सांगायचं आहे, तर त्याची तयारी नसते की त्याचे युक्तिवाद काय करावा त्यांनी. त्यासाठी त्याला त्याचा युक्तिवाद करण्यासाठी किंवा त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी वेळ मिळावा.
हा सुप्रीम कोर्टाच्या ह्या गाईडलाईन्स आहे. परंतु न्यायालयाने आज जे आदेश केले त्यात स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की आरोपीच्या जेव्हा आरोपीवर जेव्हा चार्ज वाचून दाखवला तेव्हा आरोपीवर काय चार्ज ठेवण्यात आलेले आहे आणि याला कायद्यात काय शिक्षेची तरतूद आहे याची जाणीव देण्यात आलेली होती. त्यानंतर पूर्ण ट्रायल आरोपीच्या समोर झालेली आहे. आरोपीला प्रत्येक तारखेला VC वर पूर्ण वेळ हजर ठेवण्यात आलेला आहे. साक्षी पुरावे आरोपीने पूर्ण ऐकलेले आहे. आरोपींनी साक्षी पुरावे ऐकल्यानंतर युक्तिवाद आरोपीतर्फे करण्यात आलेला आहे आणि 351 प्रमाणे जेव्हा आरोपीचा जबाब नोंदवला तेव्हा आरोपीला पूर्ण ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे की त्याला काय सांगायचं आहे या सर्कमस्टन्सेसबद्दल आणि ते रेकॉर्डर घेतलं आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन कोर्टाने हेही भाष्य केलेलं आहे की ज्या दिवशी आरोपीला दोषी धरलं जातं त्याच दिवशी निकाल देऊ नये असा पण प्रघात नाही आहे. परंतु आरोपीला पूर्ण संधी देऊन आरोपीचं म्हणणं ऐकून हा निकाल देणं अपेक्षित आहे. आणि उद्या परवा 3 दिवस न्यायालयाला सुट्टी असल्यामुळे इमिजिएट नेक्स्ट वर्किंग जो डे आहे सोमवारचा त्या दिवशी ही तारीख ठेवण्यात आलेली आहे. हे बघा 55 साक्षीदारांची साक्ष 16 दिवसात नोंदवणं हा फार मोठा टास्क होता आणि माझ्या तरी 32 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एवढा फास्ट आणि एवढा सेन्सिटिव्ह आणि एवढा फास्ट चाललेला खटला मी बघितलेला नाही. कायदा कायद्यात प्रत्येक आदेशाविरुद्ध अपिलाची तरतूद आहे. ह्या निकालाविरुद्ध आरोपीला पहिली गोष्ट म्हणजे हा जेव्हा मृत्यूदंडाचा जर निकाल झाला तर हा नेहमी सब्जेक्ट टू कन्फर्मेशन बाय हायकोर्ट असं वर्डिंग याच्यात येतं की मृत्यूदंडाचा जर निकाल कोर्टाने दिला किंवा शिक्षा ठोठवली तर ही फाईल हायकोर्टाकडे जाऊन हायकोर्टाकडनं कन्फर्मेशन घेणं ही कायद्यात तरतूद आहे, मॅन्डेटरी तरतूद आहे. आणि त्यावेळेस हायकोर्टात ही अपील म्हणजे ही जेव्हा कन्फर्मेशन डिसाईड केलं जातं त्यावेळेस जर आरोपीने अपील केलं असेल तर अपिलाची सुनावणी केली जाते. आरोपीला हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्यापर्यंतच्या कायद्यात तरतुदी आहेत. त्या तरतुदी सगळ्यांसाठी केलेल्या आहेत. आरोपी त्या माध्यमातून जाईल नाही जाणार हा आरोपीचा विषय आहे. आय विटनेस नव्हता तुम्हाला या केसला, किती मोठी टास्क होती तुम्हाला चेन ऑफ सिक्वेन्सची कस्टडी किती मेंटेन करायसाठी आणि काय काय केलं? ज्या केसमध्ये आय विटनेस नसतो त्या केसमध्ये सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर आम्हाला केस साबित करावी लागते. पर्टिक्युलरली ह्या केसमध्ये आय विटनेस घटना होताना बघणारा कोणीही साक्षीदार नव्हता. परंतु लास्ट सीन टुगेदरची जी थिअरी होती की ह्या मुलीला शेवटचं जिवंत आरोपीच्या सहवासात किंवा संगतीत बघण्यात आलेलं आहे ती संपूर्ण चेन आम्ही प्रूव्ह केलेली आहे. याच्यात ह्या नसरापूर गावामधले एकूण 6 CCTV फुटेजचं डिटेल विश्लेषण करण्यात आलं आहे. हे विश्लेषण सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून केलं आहे. त्याला व्हेरीफाय करण्यात आलेलं आहे FSLच्या माध्यमातून आणि त्यांनी हे बनावट नाही, हे चलचित्र जे दिसत आहेत ते जसे रेकॉर्ड झाले तसेच आहे इथपर्यंत आम्ही साबित केलं. हा पहिला भाग. दुसरा भाग याच्यात DNAच्या माध्यमातून जो काही पुरावा आलेला आहे की आरोपीचा आणि मयताचा DNA मिळालेला होता आणि त्या DNAच्या माध्यमातून त्या मयत मुलीच्या तोंडात जो बोळा म्हणजे तिची जी स्लॅक्स कोंबण्यात आली होती त्या स्लॅक्सवर आरोपीचा सलायवा, मयताचा सलायवा, त्यानंतर मयताचं रक्त आणि आरोपीचं सिमेंट मिळून आलेलं आहे. मयताच्या दोन्ही हातांवर आरोपीचं सिमेंट मिळून आलेलं आहे. हा जो सायंटिफिक पुरावा आहे हा साबित करण्यासाठी एंटायर टीम आम्ही कोर्टासमोर एक्झामाइन केलेली आहे FSLची आणि त्यांच्याकडे आर्टिकल्स कसे आले आणि आल्यापासून काय काय प्रक्रिया राबवून त्यांनी याचं विश्लेषण करून अहवाल कोर्टाला पाठवलेला आहे याबद्दल भाष्य केलेलं आहे. संपूर्ण तपासी यंत्रणेने ज्या वस्तू जे आर्टिकल जप्त केले ते पंचांसमक्ष जप्त केले आहे. कायद्याच्या नवीन तरतुदीप्रमाणे साक्षीवर प्रत्येक पंचनामा, प्रत्येक साक्ष अपलोड करण्यात आलेली आहे. त्यामुळे याच्यात काही मॅनिक्युलेशन करण्याचा काही चान्सच नाही किंवा काही संधीच नाही किंवा काही शक्यताच नाही. तसं भाष्य पण कोर्टाने केलेलं आहे. प्रत्येक आर्टिकल प्रॉपरली सील करण्यात आला. सील केल्यानंतर तो पोलिसांच्या मालखान्यात प्रॉपरली ठेवण्यात आला सील कंडिशनमध्ये. तिथून त्या आर्टिकलचं जेव्हा विश्लेषणची आवश्यकता पडली त्यावेळेस पंचांसमक्ष त्याचा रिओपन पंचनामा करण्यात आला. विश्लेषण एक्सपर्ट्सकडनं करण्यात आलं आणि विश्लेषण झाल्यानंतर परत तो सील करून सील कंडिशनमध्ये हा FSLकडे गेला आणि FSLकडनं सील कंडिशनमध्ये सगळे आर्टिकल कोर्टात आले. प्रत्येक आर्टिकल हा कोर्टासमोर आर्टिकलचं सील साक्षीदारांच्या समक्ष आणि कोर्टासमक्ष ओपन करण्यात आले आहे. त्यामुळे मॅनिक्युलेशन करणं किंवा काही त्याच्यात हेरफार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर, हिंदी में
जानना चाहेंगे कि आज कोर्ट में क्या हुआ किसके बाद एक मिनिट आधी मराठीचं बाकीचं साहेबांचं याच्यात मी एक निश्चित सांगेल की हा अतिशय संवेदनशील खटला होता. पोलिसांसमोर एक चॅलेंज होतं. याच्यात ह्या तपासाकामी अहोरात्र ह्या SITने मेहनत केलेली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गिल साहेबांना मी याच्यात निश्चित क्रेडिट देईल की त्यांनी अहोरात्र काम केलेलं आहे. यांच्या टीमने पूर्ण काम केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रॉसिक्युशनला इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचा पूर्ण सपोर्ट मिळालेला आहे. यात विधी न्याय विभागाकडनं देखील आम्हाला पूर्ण सपोर्ट मिळालेला आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्हाला स्पेशल कोर्ट मिळालेला आहे. विशेषतः ह्या मेहरबान कोर्टाने त्यांची सुट्टी सरेंडर करून पूर्ण वेळ आम्हाला देऊन 11 ते 6 हा वेळ देऊन साक्षीदाराचे जबाब नोंदवलेले आहेत. याच्यात FSLच्या टीम असतील, ससूनचे मेडिकलचे टीम असेल, आमच्या लीगल टीम असतील, माझे असिस्टंट्स असतील, या सगळ्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे. मी ह्या सगळ्यांचा थँकफुल आहे. अभी इन्वेस्टिगेशन के बारे में I will speak later if हिंदी में. हिंदी. महाराष्ट्र में काफ़ी दिनों से जिस केस की चर्चा चल रही थी, ये नसरापुर केस आज अंतिम जजमेंट के लिए प्लेस किया गया था.